हॅलो मित्रांनो, एमपीएससी मित्र या नवीन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 11 एप्रिल 2022चा लोकसत्ता बघतोय. सोमवार आहे आज आणि लोकसत्ताला जो काय स्पर्धा परीक्षा दृष्टीतून महत्त्वाचा मजकूर असतोय ना, तो आपण सखोला डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. चला तर मग सुरुवात करूया. 11 एप्रिल 2022चा लोकसत्ता आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. पहिली न्यूज आहे ती पाकिस्तानशी रिलेटेड आहे. पाकिस्तानमध्ये जे काय सत्तेचं राजकारण सुरू आहे, जे काय नाट्य सुरू आहे, एक पॉलिटिकल नाट्य म्हणू शकतो आपण त्याला, त्याला कुठंतरी पूर्णविराम लागताना आपल्याला पाहावंच मिळतंय. कारण इम्रान खान यांच्यावरचा जो काय अविश्वास ठराव होता त्याच्यामुळं त्यांना आता सत्तेवरून पायउतार होऊ लागलेला आहे आणि आता पुन्हा पंतप्रधान खरं तर पदासाठी शहबाज शरीफ यांनी फॉर्म भरलेला आहे, अर्ज दाखल केलेला आहे. आणि जवळजवळ त्यांची जी नियुक्ती आहे ती फिक्स आहे, म्हणजे त्यांची जी निवड आहे ती फिक्स आहे. कारण 342 पैकी 172 मतांची त्यांना गरज आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मतं त्यांच्या बाजूने आहेत असं आपल्याला सभागृहात पाहावयास मिळतं. त्यामुळे त्यांचं पंतप्रधान पदाचं जे काय म्हणजे पंतप्रधान पद जे आहे ते फिक्स आहे असं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर जे इम्रान खान आहेत त्यांचं पद जाणार आहे, त्यांना पायउतार व्हावंच लागणार आहे, हे सुद्धा त्याच्यामुळे फिक्स झालेलं आहे. परंतु त्यांनी त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांना सांगितलेलं आहे की रस्त्यावरती उतरून आपण आता प्रोटेस्ट करायला पाहिजे. कारण पाकिस्तान हा 1947 मध्ये स्वतंत्र झाला होता, परंतु परकीय जे काही देश आहेत ते आपल्या राजकारणामध्ये ढवळाढवळ करतायत आणि त्यांच्या खरं तर मर्जीनुसार इथला पंतप्रधान वगैरे बदलत असतो असं इनडिरेक्टली त्यांना म्हणायचं आहे. त्यामुळं त्याच्यापासून आपल्याला स्वातंत्र्य पुन्हा एकदा मिळवावं लागेल, त्याच्यासाठी रस्त्यावर उतरण्याचं आव्हान त्यांनी जनतेला केलेलं खरं तर पाहावयास मिळते. त्याचबरोबर लष्कर प्रमुखांना हटवण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांनी केला होता. जे काय बाजवा आहेत त्यांना हटवण्याचा त्यांचं नाव आहे कमर जावेद बाजवा. कमर जावेद बाजवा त्यांना हटवण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला होता त्यांच्याकडून, परंतु ते त्याच्यामध्ये सफल झाले नाही. तर विशेष करून पाकिस्तानचं इंटरनल पॉलिटिक्स जर बघायचं झालं ना तर तिथं मिलिटरी राज चालतं. तिथं विशेष करून मिलिटरीच्या मर्जीनुसार जो वागणारा व्यक्ती आहे तो पंतप्रधान पदावरती असतो. जर त्यानं तसं नाही केलं तर एक तर तुम्हाला जुल्फिकार अली भुट्टो सोबत काय झालं माहिती, त्यांना तर फाशी देण्यात आली होती. बेनझीर भुट्टोची हत्या करण्यात आली होती. नवाज शरीफ आहेत ते जेलमध्ये आहेत आणि इम्रान खान आहेत ते आता त्यांच्यावरती अविश्वास ठराव आल्यामुळे त्यांना पायउतार होऊ लागणार. ह्या सगळ्या घटना घडत असतात कधी, जेव्हा ते लष्कराच्या विरोधात जातात तेव्हा, स्वतःच्या मर्जीनुसार निर्णय घेतात तेव्हा. हेच आपल्याला आतापर्यंत यांच्या पॉलिटिक्समध्ये बघायला मिळालेलं आहे. त्यामुळं हे सुद्धा इंटरनल थोडंसं पॉलिटिक्स जे त्यांचं आहे ते आपल्याला एक केस स्टडी म्हणून माहिती असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं तर याच्यामध्ये एक महत्वाचा की पॉईंट आहे, तो म्हणजे नो कॉन्फिडन्स मोशन विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. ती इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपण काढून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपण इंडिया पाकिस्तानचं रिलेशन या दोघांचा अभ्यास आपण डिटेलमध्ये करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून खरं तर आपण या न्यूजकडे बघू शकतोय. आणि इंटरनॅशनल रिलेशनचा विचार केला तर फक्त इंडिया पाकिस्तानचं फक्त काय बॉर्डर पुरतं रिलेशन नाही, बाकी गोष्टींमध्ये सुद्धा रिलेशन आहे. त्यामुळं तशा पद्धतीनं सगळा खरं तर अभ्यास आपण करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीतून याच्याकडे बघणं अत्यंत गरजेचं आहे, ते आपण करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. हे 2 की पॉईंट फक्त डिटेल अभ्यास करून ठेवा. बाकी मॅप वगैरे बघणं हे तर साहजिकच आहे, तो मॅप तुम्ही बघून ठेवायला पाहिजे. ते रोजचंच काम आहे तुमचं. मॅप रोज रीड करायलाच पाहिजे, जेणेकरून मॅपवरती तुमची एक कमांड येईल. आणि मॅपवरती आधारित आयोगाची टेंडन्सी आहे की मॅपवरती आधारित आयोग क्वेश्चन विचारत असते. त्यामुळं मॅपवरती एक आपली कमांड असायला पाहिजे आणि कमांडसाठी रोज मॅप रिडिंग करणं, थोडे 10 मिनिट करा, 15 मिनिट करा, 5 मिनिट करा, कमीत कमी वेळ करा, जास्तीत जास्त वेळ करा, जसं तुम्हाला वाटतंय त्या पद्धतीनं करा. परंतु मॅप रिडिंग डेली करणं, कंटिन्युअसली करणं गरजेचं आहे. तरच तुमची मॅपवरती एक कमांड येऊ शकते. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही. त्यामुळे पुढची महत्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे वीज निर्मितीशी रिलेटेड. विशेष करून जे महावितरणकडून आपण वीज घेतो त्याच्या किमती वाढताना आपल्याला खरं तर 10 ते 25 पैशांपर्यंत त्याच्या किमती प्रति युनिट वाढताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कोळशाचे दर वाढलेले आहेत. विशेष करून वीज निर्मितीसाठी वापरला जाणारा जो काही कोळसा आहे तो महागल्यामुळं वीज सुद्धा महागताना आपल्याला पाहावयास मिळणार. आणि त्याच्यामध्ये आता या विजेवरती का बोललं जाते तर आता
उन्हाळा आहे, खूप मोठ्या प्रमाणात उन्हाळा असल्यामुळे एसीची वगैरे आपल्याला कूलरची गरज पडते, फॅनची गरज पडते. त्यामुळे आपल्याला काय झालं तर विजेची जी काही गरज आहे आपली ती वाढल्यामुळे कन्झम्पशन सुद्धा त्याचं वाढलेलं आहे. त्यामुळं खरं तर वीज संकट राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे. त्याच्यामध्ये राज्यात उष्णतेच्या लाटांमध्ये विजेच्या मागणीत मोठी वाढ होऊन वीज संकट निर्माण झाले आहे, पहिलं कारण आहे. दुसरं वीज चोरी हे सुद्धा कारण आहे किंवा इतर कारणांनी वीज निर्मिती ते वितरण या दरम्यान होणाऱ्या वीज गळतीचा हाती या संकटामागे आहे. त्याचबरोबर पुणे, नागपूर, भांडूप आदी काही महावितरणचे परिमंडळ वगळले तर इतर भागांमध्ये विजेची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. त्याचबरोबर जळगाव परिमंडळात सर्वाधिक 26.18% गळती होत आहे. महावितरणची एकूण सरासरी वीज गळती 15.29% आहे. ह्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं कुठंतरी गरजेचं आहे. या सगळ्या कारणांमुळे खरं तर महाराष्ट्रावरती वीज संकट निर्माण झालेलं आहे हे याच्यामध्ये आपल्याला सांगितलं पाहावंच मिळते. मग याच्यामध्ये पहिला तर जॉग्राफीच्या दृष्टीतून आपल्याला कोळशाच्या खनिज आहेत किंवा कोळसा हे खनिज आहे ते कुठं कुठं आढळतं, कोळसा हे इंधन कुठं कुठं आढळतं हे आपल्याला मॅपवरती लोकेट आपण करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याची आपल्याला खरं तर डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. कुठं कुठं कोळसा भारतामध्ये आढळतो आणि जगामध्ये कुठं कुठं कोळसा आढळतो हे सगळं आपण बघून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय तर एक तर इन्व्हायरमेंट फ्रेंडली वीज निर्मिती आहे आणि दुसरी काय आहे तर इन्व्हायरमेंटला धोकादायक असणारी वीज निर्मिती आहे. ते दोन्ही प्रकार आपल्याला माहिती असायला पाहिजे. इन्व्हायरमेंट फ्रेंडली वीज निर्मिती कशी करू शकतो आपण आणि इन्व्हायरमेंटला खरं तर धोका पोहोचवणारी वीज जी आता कोळशापासून जी वीज निर्मिती होती ते इन्व्हायरमेंटला धोकादायकच आहे, इन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहे ती. त्यामुळं हे दोन्ही प्रकार आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. इन्व्हायरमेंटच्या दृष्टीतून हा जो प्रकार आहे, हा जो अभ्यास आहे तो खूप महत्वाचा होतो असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युएसएचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष म्हणू शकतो आपण त्याला जो बायडन या दोघांमध्ये चर्चा होणार आणि ती चर्चा विशेष करून रशिया युक्रेनमध्ये जे काय युद्ध चालू आहे, रशियाने युक्रेनवरती जे काय आक्रमण केलेले आहे त्याच्या जगावरती परिणाम काय काय होतील याच्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दक्षिण आशिया जो रिजन आहे त्याच्यावरती चर्चा होईल. हिंद प्रशांत प्रदेश जो आहे म्हणजे काय इंडो पॅसिफिक रिजन त्याला आपण म्हणतो, तो इंडो पॅसिफिक रिजन जो आहे त्या इंडो पॅसिफिक रिजनवरती सुद्धा चर्चा होताना आपल्याला खरं तर पाहाव्यास मिळेल आणि परस्पर जे काही हितसंबंध आहेत त्याच्यावरती चर्चा होईल. असे 4 महत्वाचे मुद्दे आहेत, त्या 4 महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. मग आता याच्यातून पहिला तर की पॉईंट काय तर इंडो पॅसिफिकचा जो काही रिजन आहे तो अनेक वेळा मी तुम्हाला दाखवलेला आहे. तो इंडो पॅसिफिकचा रिजन काय आहे, त्याचं महत्व काय आहे, त्या दृष्टीतून ऑर्गनायझेशन महत्वाच्या कोणकोणत्या आहेत. आता याच्या दृष्टीतूनच आकुस ही बनवलेली आहे ऑर्गनायझेशन. मग त्या आकुस विषयीची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, युके आहे आणि युएसए आहे. या आकुस ग्रुप काय आहे त्याची इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय असू शकतो तर दुसरा की पॉईंट आपला हा आहे की इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून खरं तर हा युपीएससी साठी महत्वाचा पॉईंट आहे. इंडिया आणि युएसएचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे आणि मॅप रिडिंग तर आपण करून ठेवायलाच पाहिजे. हे 2-3 की पॉईंट महत्वाचे आहेत ते आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि याच्यापेक्षा वेगळा आणि सगळ्यात महत्वाचा की पॉईंट ज्याच्यावरती आपण स्पेशल लेक्चर सुद्धा बनवून ठेवलेले तो म्हणजे रशिया युक्रेन संघर्ष. त्या संघर्षाविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. याच्यावरती वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवलेलं आहे आणि त्याच्या स्पर्धा परीक्षा दृष्टीतून रशिया युक्रेन संघर्ष का महत्वाचा आहे याच्यावरती सुद्धा वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आहे. म्हणून काय करायचं तर त्या दृष्टीतून आपल्याला याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यातून थोडक्यात तुम्हाला सांगतो की काय की पॉईंट बघायचे आहेत. हे लेक्चर जर बनवलेले तुम्ही बघितलं नसेल तर ते प्लीज बघून घ्या, तुम्हाला सगळा इश्यू समजून घेता येईल. आता याच्यातून थोडक्यात तुम्हाला इथं सांगतो की काय काय की पॉईंट याच्यातून बघायचे आहेत. पहिलं तर तुम्हाला इश्यू काय माहिती असायला पाहिजे. दुसरं म्हणजे नाटो याच्यामुळे जास्त न्यूजमध्ये आले त्यामुळे नाटो विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. त्याचबरोबर युक्रेननं काय केले तर युरोपियन युनियनमध्ये सहभागी व्हायचं आहे म्हणून अर्ज वगैरे केलेला आपल्याला पाहावाच मिळाला, त्यामुळे युरोपियन युनियन जास्त न्यूजमध्ये आलं. त्याचबरोबर युरोपियन युनियन न्यूजमध्ये आलं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ब्रेक्झिट विषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचे. समजते युरोपियन युनियनमधून युके बाहेर पडला होता त्याला आपण ब्रेक्झिट म्हणजे ब्रिटन बाहेर पडला होता त्याला आपण ब्रेक्झिट म्हणतो. ब्रिटननं एक्झिट केलं त्याला ब्रेक्झिट म्हणतो. त्यामुळे ते ब्रेक्झिट प्रकरण युरोपियन युनियनचं जास्त गाजलं होतं त्यामुळे त्याच्याविषयीची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर याच्यामुळे युनायटेड नेशन न्यूजमध्ये आलं. युनायटेड नेशनची स्थापनाच झाली की युद्ध होऊ नये याच्यासाठी, शांतता प्रस्थापित व्हावी जगामध्ये याच्यासाठी. मग ते युनायटेड नेशन असू द्या, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली असू द्या,
त्याचबरोबर युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल असू द्या, त्याचबरोबर युनिसेफ असू द्या, या सगळ्यांविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. ती इन्फॉर्मेशन आपल्याला असायलाच पाहिजे. त्याचबरोबर आणखी काय करू शकतो, तर ऑइल आणि गॅसच्या किमती वाढत आहेत, त्यामुळं ते प्रकरण नेमकं काय हे आपण समजावून घ्यायला पाहिजे या दृष्टीतून. बरोबर आहे. आणि ऑइलशी रिलेटेड इंडियाला त्याने ऑफर सुद्धा केलं होतं की ऑइल स्वस्तात आम्ही तुम्हाला देऊ. त्यामुळं तशा पद्धतीनं आपण याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर यामुळं काय झालं तर क्रिमियाचा एरिया जो आहे, तो क्रिमियाचा एरिया अझोव सी असेल, ब्लॅक सी असेल, हे सुद्धा जास्त न्यूजमध्ये आलं होतं. कारण क्रिमियाचा एरिया हा युक्रेनचा एरिया होता, परंतु 2014 मध्ये रशियाने त्याच्यावरती कब्जा केला. त्यामुळे त्या क्रिमियाच्या एरियाविषयीची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. ब्लॅक सी असू द्या, अझोव सी असू द्या, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर दोनबास रिजन आहे. दोनबास रिजन मधली 2 शहरं जास्त न्यूजमध्ये होती, कारण इथं सेपरेटिस्टची संख्या जास्त आहे. ती 2 शहरं कोणती, तर डोनेट्स्क एक शहर आहे आणि लोहान्स्क एक शहर आहे. त्यामुळं यांचा सुद्धा मॅप आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीतून आपण याचा अभ्यास डिटेलमध्ये करायला पाहिजे. समजते तुम्हाला. आणि त्या दृष्टीतून ही न्यूज जी आहे ते खूप महत्वाची आहे असं आपण म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे काय आहे याच्यामध्ये, तर सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा आहे की याच्यामध्ये इंडियाचा स्टँड काय राहिलेला आता. रशियाच्या विरोधात युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये अनेक वेळा रशियाच्या विरोधात मतदान घेण्यात आलं, परंतु इंडिया त्या मतदानापासून बाजूला राहिलेला आहे. ना विरोधात मतदान केलं, ना रशियाच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे इंडियाचा अप्रोच जो आहे तो इंडियाचा अप्रोच आहे बॅलन्स्ड अप्रोच. समजते. इंडिया ना विरोधात बोलतोय ना बाजूने बोलतोय. इंडिया फक्त शांततेच्या बाजूने आहे असं जाहीर केलेलं आहे इंडिया. त्यामुळे तो इंडियाचा स्टँड जो आहे तो इंडियाचा स्टँड आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीतून आपण याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला. याच्यापेक्षा वेगळं याच्यामध्ये असं काही नाहीये. त्यामुळं एवढंच इम्पॉर्टंट आहे असं आपण म्हणू शकतो या न्यूजमध्ये. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. त्यामुळे पुढची महत्वाची न्यूज कोणती बघूया. तत्पूर्वी जे काय मी की पॉईंट सांगितले त्याचा प्लीज लक्षपूर्वक अभ्यास करून ठेवा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा. याच्यापैकीच क्वेश्चन जर आला तर कुठेतरी येत असतोय, याला खरं तर मेन्शन करणाराच क्वेश्चन कुठेतरी येत असतोय. त्यामुळे हे सगळं करून ठेवा. याच्यापेक्षा वेगळा जर क्वेश्चन विचारला गेला तर ठीक आहे, आपला तो मिस झाला, परंतु याच्यापैकी काय मिस व्हायला नकोय. त्यामुळे ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण डिटेलमध्ये करून ठेवायला पाहिजे. पुढची न्यूज आहे, केंद्र सरकारनं निर्णय घेतला होता की इयत्ता 10वी पर्यंत हिंदी अनिवार्य असेल. हिंदी हा विषय अनिवार्य असेल, परंतु ईशान्यमधून विशेष करून आसाम असेल किंवा शेजारील राज्य असेल तिथून खरं तर जे काही साहित्य सभा आहेत, विविध संघटना आहेत, संस्था आहेत, त्यांच्याकडून या निर्णयाला विरोध होतोय आणि हा निर्णय त्वरित मागे घ्यायला पाहिजे अशी त्यांनी खरं तर मागणी केलेली आहे. मग विशेष करून आता यांच्याशी रिलेटेड जर संविधानामध्ये तरतूद बघितली आपण, तर संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये, 6व्या खरं तर अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्यांमधील आदिवासींच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आदिवासी भागांचे प्रशासन अशी विशेष तरतूद आहे. आदिवासी भागांचे प्रशासन अशी विशेष तरतूद आहे. ही तरतूद संविधानाच्या अनुच्छेद 244(2) आणि अनुच्छेद 275(1) अंतर्गत करण्यात आलेली आहे. त्यामुळे या अंतर्गत तुम्ही ही कलम वगैरे संविधानाचं जी काही 6वी अनुसूची आहे ती डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून हा जो मॅटर आहे, ही जी न्यूज आहे ती खूप महत्वाची आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यांचं हेच मत आहे की जे काय स्थानिक भाषा आहेत त्यांना त्यांचं जे भविष्य आहे ते अंधकारमय होऊ शकते. फक्त हिंदीला तुम्ही महत्व देताय, परंतु स्थानिक भाषा ज्या आमच्या आहेत त्यांना महत्व देत नाहीयेत. त्या भाषा पाठीमागे पडू शकतायत, अंधकारमय होऊ शकतायत अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे खरं तर ही मागणी त्यांनी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं खरं तर ही न्यूज महत्वाची. आणि आताची स्थिती बघितली तर ईशान्येकडील 7 राज्यांमध्ये हिंदी हा विषय जो आहे तो 8वी पर्यंत अनिवार्य आहे. अरुणाचल प्रदेश मात्र हिंदी 10वी पर्यंत शिकवला जातो. अरुणाचल प्रदेशात तिथे हिंदी ही संपर्काची ही भाषा आहे. अरुणाचल प्रदेश जर ईशान्येकडील सोडलं तर बाकी राज्यांमध्ये 8वी पर्यंत खरं तर हा विषय जो आहे, हिंदी विषय जो आहे तो अनिवार्य आहे असं आपल्याला पाहावयास मिळतं. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. फक्त की पॉईंट काय तर संविधानामधली जी काही तरतुदी दिली ना ती खूप महत्वाची आहे. त्या तरतुदीचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबरच आणखी बघायचं झालं तर दुसरं म्हणजे भाषा, भारतीय राज्यघटनेमध्ये किती भाषांचा उल्लेख केलेला आहे, कोणत्या अनुसूचीमध्ये केलेला आहे, भाषांविषयी कोणती महत्वाची कलम आहेत, ही सगळी इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे.
म्हणजे एकंदरीत पॉलिटीचा अभ्यास याच्या अंतर्गत करणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे महाराष्ट्र केसरी. हा महाराष्ट्रीय केसरी चषक जो जिंकला आहे, तो जिंकला आहे पृथ्वीराज पाटील यानं जिंकलेला आहे. उपविजेता जो आहे तो विशाल बनकर आहे. हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, याच्यावरती कंबाईनला वगैरे क्वेश्चन येऊ शकतो. मग याच्यामध्ये विशेष करून बक्षिसाची रक्कम वगैरे मिळाली नाही असं त्याची तक्रार असलेली आपल्याला पाहावं मिळते, ते सांगणारी न्यूज आहे. परंतु आपल्या एक्झामच्या दृष्टीतून महाराष्ट्र केसरीचा विजेता कोण आहे, उपविजेता कोण आहे, हे वगैरे महत्वाचं असू शकते. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. या ठिकाणी आजचा लोकसत्ता मी समाप्त करतोय. अशाही मी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेनेशन तुम्हाला याचं देऊ शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. सो थँक्स फॉर वॉचिंग. भेटू आपण अशाच नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.